नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। आजकालच्या डिजिटलच्या युगात ऑनलाईन पेमेंट ही एक सामान्य बाब मानली जाते। आजकाल देशातील लोक हे UPI द्वारे व्यवहार करण्यास प्राधान्य देत आहेत। खरं तर पैसे सोबत घेऊन फिरण्यापेक्षा हा एक चांगला पर्याय आहे। नेहमी सोबत वॉलेट किंवा पर्स ठेवण्याची गरज नाही। ऑनलाईन पेमेंटसाठी करण्यासाठी तुमच्याकडे फक्त मोबाईल फोन असणे आवश्यक आहे आणि त्याद्वारे तुम्ही QR कोड स्कॅन करू शकता आणि तुम्ही हवी ती इच्छित रक्कम भरू शकता। UPI पेमेंट करण्यासाठी तुमच्या फोनमध्ये फक्त एक ॲप असणे आवश्यक आहे। त्यासाठी तुमच्याकडे स्मार्टफोन असायला हवा। पण तुम्ही हा विचार केला का जर तुमचा फोन हरवला तर तुमचे खूप मोठे नुकसान होऊ शकते। भारतामध्ये Google Pay आणि फोन पे हे सर्वाधिक लोकप्रिय पेमेंट ॲप्स असून त्यांचा वापर जास्त प्रमाणात केला जातो। जर तुमचा स्मार्टफोन चोरीला गेला तर काय करावे लागेल हा प्रश्न पडतो। तर याविषयी आपण आता सविस्तर जाणून घेऊया। तर सर्वात पहिल्यांदा आपण जाणून घेऊयात फोन पे खाते कसे ब्लॉक करावे। तर फोन पे खाते ब्लॉक करण्यासाठी प्रथम हेल्पलाईन नंबर 080687273774 वर क्लिक करणे आवश्यक आहे। यानंतर तुम्हाला अकाउंट डिटेल्स कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्हला द्यावे लागतील। यानंतर तुमचे खाते बंद होईल। यासाठी तुम्हाला तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकावा लागेल। नंतर फोन पे ला लिंक केलेला ईमेल ID टाका। त्यानंतर बँक खात्यावरील नाव टाकावे लागेल। पुढे मोबाईल क्रमांक असल्यास तो टाकावा लागेल। यानंतर तुमचे खाते तात्पुरते बंद केले जाईल। तर आता आपण पाहूयात Google Pay UPI ID ब्लॉक कसे करायचे। तर सर्वात प्रथम कोणत्याही फोनवरून 180041900157 हा नंबर डायल करा। यानंतर ग्राहक सेवांना आपले खाते ब्लॉक करण्याबाबत माहिती द्यावी लागेल। स्मार्टफोन वापरकर्त्यांना PC किंवा फोनवर Google फाइंड माय फोनवर लॉग इन करावे लागेल। Google Pay चा सर्व डेटा हटवावा लागेल। यानंतर तुमचे Google Pay खाते तात्पुरते ब्लॉक केले जाईल। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी आजच चॅनलला सबस्क्राइब करा।